मराठी भाषेची महती सांगताना ज्ञानेश्वरी म्हणते, माझा मराठीचा बोलू कव्हाळू अर्थाचा आणि रसाळू भावाचा। मराठी भाषा ही समृद्ध आहे, भावनांनी ओथंबलेली आहे आणि रसाळ अशी तिची वाणी आहे। अशी ही मराठी भाषा राजभाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे। पोवाड्यातली मराठी भाषा, अभंगातली मराठी भाषा, गायनातली मराठी भाषा आणि ओव्यामधली मराठी भाषा, 12-12 कोसावर बदलणारी मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे, मराठी माणसाची ओळख आहे। अशा या मराठी भाषेसाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहणं गरजेचं आहे। राजभाषेमध्ये मराठीचा वापर आपण करतोच आहोत, अभिजात भाषेचा तिला दर्जा प्राप्त आहे। असं असताना पुढची पिढी जी घडणार आहे ती सुद्धा मराठी बोलणारी असावी, मराठी समजणारी असावी। महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल, मराठी पण टिकवायचं असेल तर ही मायबोली, ही राजभाषा, ही महाराष्ट्र भाषा, ही मराठी भाषा आपण सर्वांनी टिकवली पाहिजे। कारण ती समृद्ध आहे, सर्व अर्थाने समृद्ध आहे। तिच्यामध्ये भक्ती आहे, तिच्यामध्ये ज्ञान आहे, तिच्यामध्ये विज्ञानसुद्धा आहे। सर्व परिपूर्ण अशी भाषा ही आपली मराठी भाषा, राजभाषा। आपण सर्वांनी कटिबद्ध होऊयात की या मराठी भाषेचा वापर आपण दैनंदिन आयुष्यामध्ये सर्व ठिकाणी करू, राजभाषेमध्ये करू, व्यवहार कोशामध्ये करू आणि सर्व ठिकाणी मराठी ही टिकली पाहिजे। मराठी भाषा दिनाच्या अनुषंगाने मी तमाम मराठी प्रेमींना, सर्व नागरिकांना, बंधूंना, भगिनींना, विद्यार्थ्यांना या मराठी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपण सर्वजण मिळून ही मायभाषा, राजभाषा, आपल्या हृदयातली भाषा टिकूयात, तिचं संवर्धन करूयात। मित्रहो नमस्कार। आपल्या मराठवाड्यातले, परभणी जिल्ह्यातले जुने कवी नागो नांदापूरकर यांची मराठी भाषेचं महत्त्व सांगणारी एक अतिशय सुंदर कविता आहे। त्यांनी त्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की माझी मराठी असे माय भाषा, तिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे। माझी मराठी असे माय भाषा, तिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे। गोडी सुधे माझी राहेन आता, पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे। गोडी सुधे माझी राहेन आता, पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे। तोडा चिरा दुग्ध धाराच येती, नहे रक्त वाहे शरीरातुनी। तोडा चिरा दुग्ध धाराच येती, नहे रक्त वाहे शरीरातुनी। माझी मराठी मराठाच मीही, माझी मराठी मराठाच मीही, असे शब्द येतील हो त्यातुनी, असे शब्द येतील हो त्यातुनी। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन। संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या या मराठीचं कौतुक केलेलं आहे। इतकी सुंदर गोड रसाळ आमची भाषा आहे। कविवर्य सुरेश भट देखील सांगून गेले, लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा असं टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील पिशिळा। माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, तिच्या शब्दातून वाहे संस्कृतीची अमृत अचाट। नसे कुठल्याही भाषेच्या मराठीला मुळी हेवा, तिच्या साहित्याच्या अमोल आहे जगती हा ठेवा। मित्रहो आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ही मायभाषा, राजभाषा, आपल्या हृदयातली भाषा टिकूयात, तिचं संवर्धन करूयात। जय मराठी भाषा।